बातमी आहे चिंचोडी निलंगामधून। गावात पहिलीपासून 7वी पर्यंत शिकत असताना आई वडील गुरुजनांची सेवा करत असताना काळ्या मातीशी नातं जुळलं आणि त्याच्या रक्षणासाठी मी वसा घेतला। मला भारत मातेचं रक्षण करण्यासाठी बॉर्डरवर सेवा करण्याची संधी मिळावी यासाठी मी मेहनत व इमानदारीने काम करत राहिलो आणि आज देशासाठी आपण एका छोट्या गावातून अर्थात चिंचोडी येथून थेट नेपाळ ते दिल्लीपर्यंत आपल्याला सेवा करण्याची संधी उपलब्ध झाली हे मी माझं भाग्य समजतो। आणि माझ्या जन्मभूमीसाठी देश सेवेसाठी तरुणांना व तरुणींना जे जे मार्गदर्शन करता येईल यश प्राप्त करण्यासाठी मी ते भूमिपुत्र म्हणून करत राहणार असल्याचे वचन कर्नल मल्हारराव बिरादार यांनी सत्काराला उत्तर देताना गावकऱ्यांना दिले। चिंचोडी गावातील अनेक भूमिपुत्र आज सुशिक्षित होऊन शिक्षण पूर्ण करून मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत। त्यांनी आपल्या जन्मभूमी चिंचोडी गावच्या विकासासाठी विद्यार्थ्यांसाठी गावकऱ्यांसाठी मार्गदर्शन व सहकार्य करणे आवश्यक आहे। कारण जेव्हा आपण जन्मभूमीचा विचार करतो तेव्हाच गावकऱ्यांना माहिती होईल की आपल्या गावाचा भूमिपुत्र हे उंच भरारी घेतोय। त्यामुळे डॉक्टर्स, वकील, अधिकारी, आर्मी कमांडर, कर्नल या सर्व सुशिक्षित आणि यशस्वी झालेल्या चिंचोडी येथील भूमिपुत्र म्हणून आपल्या जन्मभूमीमध्ये एकत्रित येऊन एक चांगला मेळावा आयोजित करून आपला यशस्वी प्रवास, संघर्ष आणि गावच्या विकासासाठी विकसित करण्यासाठी भर दिल्यास गावकऱ्यांना अभिमान वाटेल आणि गाव सुजलाम सुफलाम व सुशिक्षित यशस्वी गाव म्हणून चिंचोडी गावाकडे पाहिलं जाईल अशी अपेक्षा उपसरपंच लिंबाजी बिरादार यांनी या आयोजित सोहळ्याच्या निमित्ताने केली। आपले सैनिक शूरवीर आहेत। पावसाळा, हिवाळा, उन्हाळा 12 महिने भारतीयांचे रक्षण करण्यासाठी सीमेवर जीव मुठीत धरून आपले रक्षण करत असतात। त्यामुळे सैनिकाबद्दल आदरभाव आणि अभिमान वाटणे हे स्वाभाविकच आहे आणि तो असायलाच हवा असे या कार्यक्रमाचे अध्यक्ष नानासाहेब बिरादार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना बोलले। प्रथमतः कर्नल मल्हारराव बिरादार यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला आणि त्याला सलामी देत राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र राज्यगीत झाले। भारताला वारंवार आतंकवादी, नक्षलवादीच्या माध्यमातून निष्पाप भारतीयांवर हल्ले करणाऱ्या पाकिस्तानला भारताने धडा शिकवला। पेहलगाममध्ये 26 निष्पाप भारतीयांना त्यांचा धर्म विचारून ठार मारण्यात आलं होतं। याचा बदला घेण्यासाठी भारत सरकार व भारताच्या सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताच्या रणरागिणी सोफिया कुरेशी, मोनिका सिंग यांना प्रमुख भूमिका निभावण्यासाठी जबाबदारी सोपवली आणि सर्व आर्मी, नेव्ही, कमांडो, BSF, हवाई दल, पंतप्रधान व परराष्ट्र मंत्री यांच्या सोबत सखोल चर्चा करून पाकिस्तानमधील आतंकींना ट्रेनिंग देणाऱ्या 9 गड उद्ध्वस्त करत जवळपास 100 आतंकींना नरकात पाठवण्याचं काम केलं। अख्ख्या भारताने या सर्व टीमचे अभिनंदन केले व कौतुकाचा वर्षाव केला। अशा गंभीर व जीव मुठीत धरून आतंकवादी यांना नरकात पाठवण्यासाठी सर्व टीम सज्ज करण्यात आले होते। त्यात डिफेन्स कर्नल ऑफिसर म्हणून लातूर जिल्ह्याचे सुपुत्र, निलंगा तालुक्यातील चिंचोडी गावचे भूमिपुत्र कर्नल मल्हारराव विश्वंभरराव बिरादार यांचाही त्या ऑपरेशन सिंदूरमधील सज्ज राहण्यासाठी मोठा सहभाग होता। चिंचोडी ग्रामपंचायत, ज्या शाळेत मल्हारराव बिरादार शिकले त्या जिल्हा परिषद शाळेच्या वतीने कर्नल मल्हारराव बिरादार यांना ग्रामभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। तर गावकऱ्यांच्या वतीने व ग्रामपंचायत सरपंच सौभाग्यश्री कसलेताई व उपसरपंच लिंबाजी बिरादार व सर्व ग्रामपंचायत सदस्यांकडून भव्य दिव्य नागरिक सत्कार यावेळी करण्यात आला। या ग्रामभूषण व नागरी सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नानासाहेब दिगंबर बिरादार तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थ्यांसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावरीकर सरांनी केले तर आभार सूर्यवंशी सर यांनी मानले। हा दिमागदार ग्रामभूषण सोहळा व भव्य दिव्य नागरी सत्कार यशस्वी होण्यासाठी उपसरपंच लिंबाजी बिरादार, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक प्रकाश सराटे, पिराजी पिटले, अभिजित जन्मले, सिद्धार्थ सोमवंशी, शंकर थोयटे व शिक्षिका सुलोचना कोंडमगरी मॅडम, लता हलगरे मॅडम व समस्त गावकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। आज मला खूप आनंद होतोय। मी ज्या मातीमध्ये वाढलो, मोठा झालो आणि देशाची सेवा करण्यासाठी प्रेरणा मिळाली, ह्याच मातीतून मिळाली आणि ह्या मातीचे ऋण मी कधीही आयुष्यभर विसरणार नाहीये किंवा विसरताही येत नाहीये। सर्वात म्हणजे भूषणास्पद ही गोष्ट आहे की माझ्या 23 वर्षाच्या कारकिर्दीनंतर माझ्याच लोकांनी
मला त्या लायकीचे समजलं आणि मला ग्रामभूषण हा पुरस्कार दिला. मी सर्वोपरी घेऊन जाईन आणि माझ्या आयुष्यामध्ये मिळणारे किंवा मिळालेले कितीही जरी पुरस्कार असतील, तो हा पुरस्कार माझ्यासाठी मी सर्वोपरी मानेन आणि सर्वोच्चच मानेन. कारण काय मला वाटतं की पाठीवर दिलेली थाप ते आपल्याच लोकांची असली पाहिजे. दुसऱ्या लोकांच्या थापीची ना तेवढी महत्त्व नसते किंवा तेवढं ते त्याच्यामधून अनुभूती मिळत नाही किंवा आपुलकी मिळत नाही. शेवटचा प्रश्न, गावकऱ्यांसाठी ज्या पद्धतीने आपण मार्गदर्शन लोकांना केलं, विद्यार्थ्यांना केलं, इथून आपल्यासारखं एक आदर्श घेऊन पुढे प्रेरणादायी कार्यक्रम किंवा प्रेरणादायी विद्यार्थी घडवण्यासाठी आपण काही प्रयत्न करणार आहात देश सेवेसाठी? मी डिफेन्समध्ये आहे. नक्कीच गावातल्या तरुण पिढीला त्यांना आर्मीमध्ये येण्यासाठी काय नियम असतात किंवा काय ट्रेनिंग असते त्याची मी पूर्णपणे तयारी करून घेऊन त्यांना मी प्रोत्साहित करू शकतो, त्यांना मोटिवेट करू शकतो आणि मी ते करणार आहे. आणि आतापर्यंत वैयक्तिकरित्या माझ्या गावातले बरेच मुलं जे आले, मी त्यांना योग्य पद्धतीचं मार्गदर्शन करून त्यांना सैन्यामध्ये येण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे, त्यांना मोटिवेट केलेलं आहे. आज आई वडील तुम्ही सोबत आहे, त्यांचे सन्मान या ठिकाणी होतोय. गावामध्ये गेल्यानंतर हे काळ्या मातीला बघितल्यानंतर भावना काय? मला आज शब्द नाहीत सांगण्यासाठी. ते मी आज गदगद होऊन गेलो. माझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी चांगल्या झाल्या आणि होत राहिल्या, पण आजच्यासाठी माझ्या जीवनातला सगळ्यात सोनेरी दिवस हाच मानतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी सन्मान खूप घेतले माझ्या परीने, माझ्या कर्तृत्वावर, पण माझ्या आईवडिलांना दिलेला जो सन्मान आहे माझ्या लोकांनी, माझ्या गावांनी, माझ्या मातेने, हे कधीही न विसरणारा सन्मान आहे. आणि माझ्यापेक्षा जास्त गौरवान्वित त्यांना केलं हे माझं भाग्य समजतो. आणि हे आयुष्यामध्ये कधीही न विसरणारं ऋण जे आहे ते सगळ्या गावाल्यांनी मला दिलेलं आहे. आणि ते आयुष्यभर मी जोपर्यंत ह्या जीवामध्ये हे असेल, जीव असेल, तोपर्यंत मी ह्या मातीची सेवा करण्याची जे प्रयत्नशील राहतो. मी ऑपरेशन सिंदूर मध्ये आपण सहभाग नोंदवलेला आहात. मुळात कसं आहे, आम्ही ज्यावेळेस लहान होतो, इथे काही जे आमच्या गावातील या शाळेमध्ये शिकलेले विद्यार्थी आहेत, ते विद्यार्थी जे होते त्यांचे आमचा वेळोवेळी म्हणजे आमच्या घरचे आम्हाला पालक सांगायचे की बाबा बघ ते मलारी कुठे गेलाय, तो बघ डॉक्टर. माझ्या गावामध्ये जवळजवळ 9 डॉक्टर आहेत. एकच तो म्हणजे पिढी होती ती घडली, ते त्याच पिढीमध्ये 9 डॉक्टर आहेत. कमीत कमी 20 ते 25 शिक्षक आहेत, 10 ते 15 इंजिनियर आहेत, जे की आज म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिस देतात. तर आम्हाला प्रत्येक वेळेस ते सांगितलं जायचं की बाबा मग एवढे मोठे आमच्या घरचे एवढे सांगतात, मग त्यांनी ते कुठेच नाही यायचे, गावाकडे यायचे, कुठल्या तरी सणावाराला ते सण साजरा करायचे, ते निघून जायचे. आणि त्यांचं घर ते एवढंच त्यांचं काय आहे ते, पण तेही गावाला विसरत जात होते आणि गावी त्यांना विसरत जात होता. येणारी पिढी कदाचित त्यांना विसरू नये, किंवा ते एवढे मोठे आदर्श असताना सुद्धा आपल्यापासून ते आपल्या गावापासून किंवा आपल्या इतर आपल्या मुलापासून ते दूर जाऊ नये. त्याचा आदर्श हा म्हणजे वारंवार ते आपल्या मुलावर व्हावा आणि ते पुढं त्यांच्यासारखं घडण्याचा प्रयत्न करावा, हे एक आमचं एक उद्दिष्ट होतं. आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या गावामध्ये जे काही उच्च शिक्षित आहेत, आदर्शवादी लोक आहेत, त्यांचा आदर्श वेळोवेळी गावाच्या सत्कर्मासाठी यावा, हे एक आमचं मुख्य उद्दिष्ट होतं. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.